नमस्कार, मी प्रवीण वडमारे. आपण पाहतात ए टू झेड रिपोर्ट आणि या ए टू झेडच्या कोविड अपडेटमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत बीड जिल्हा देश पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या आणि इतर देशांतर्गतच्या घडामोडी. पण सर्वप्रथम बातमी बीड जिल्ह्याची. बीड जिल्ह्यात काल गणेशाचं आगमन झालं आणि त्याच्या मोठ्या उत्साहात गणेश भक्तांनी स्वागत केलं. पण प्रथमच असं झालेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे. कारण लोकांनी गणेश मूर्त्या खरेदी करत असताना मास्क लावलेले होते आणि बऱ्याचशा प्रमाणात गर्दी कमी होती. आणि बीड जिल्ह्यात जे गेल्या 10 दिवसापासून दुकानं बंद होती, कारण 5 शहरांमध्ये लॉकडाऊन अँटीजन चाचण्या करण्यात आलेल्या होत्या, तर 6 शहरांमध्ये बीड जिल्ह्यातल्या लॉकडाऊन होतं आणि ते लॉकडाऊन 10 दिवसानंतर म्हणजे 21 तारखेला संपणं अपेक्षित होतं. परंतु ते लॉकडाऊन 21 तारखेच्या नंतर 22 तारखेला देखील तसंच राहिलं आणि कालच्या दिवसभरात व्यापाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला. काही ठिकाणी दुकानं उघडी होती, काही बंद होती आणि या संभ्रमाचा अतिशय त्रास व्यापाऱ्यांना झाला. परंतु काल रात्रीपर्यंत प्रशासनाकडून असे आदेश काढण्यात आलेले आहे की 23 तारखेपासून म्हणजे आजपासून, रविवारपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आणि बीड जिल्ह्यातील जे दुकानदार आहेत त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. परंतु अँटीजन चाचण्या ह्या सुरू राहतील आणि तपासण्या सुरू राहतील. परंतु दुकानं उघडल्यानंतर काही प्रमाणात आपण प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, अशा पद्धतीची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील मागील 24 तासात जे कोरोनाचे जे अपडेट्स आहेत की मागील 24 तासात बीड जिल्ह्यात जे मिळालेले प्राप्त अहवाल आहेत ते अहवाल आहेत 689. त्यापैकी पॉझिटिव्ह 82, अनिर्णित 4 आणि निगेटिव्ह 603 अशा एकूण बीड जिल्ह्यामध्ये 82 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर झालेली आहे. यामध्ये अंबाजोगाई 17, बीड 29, त्यानंतर पाठोपाठ अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यात देखील रुग्णांची संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु सध्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची बीड जिल्ह्यामध्ये सध्या जी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे ती संख्या मोठी झपाट्याने वाढत चालल्याने बीड जिल्ह्यात आता सध्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3782 वरती पोहोचलेली आहे. तर एकूण आतापर्यंत बीड जिल्ह्यात 85 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झालेला आहे. तर आतापर्यंत कोरोनावरती यशस्वी मात करून आपापल्या घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही 1827 एवढी आहे. म्हणजे बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी आहे. तर आत्ता बीड जिल्ह्यामध्ये जी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे ती ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे 1870 एवढी बीड जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर बीड जिल्ह्यामधील ज्या 5 शहरांमध्ये अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या होत्या त्या 3 आणि कालपर्यंत ज्या चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या या चाचण्यांमध्ये एकूण 832 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती आता प्रशासनानं स्पष्ट केलेली आहे. आणि त्यामुळे बीड जिल्ह्याच्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये त्या 3-4 दिवसांमध्ये 832 हे अँटीजन चाचण्या तपासणी केल्यानंतर ज्यांना कोरोनाची बाधा झाली असे स्पष्ट झाल्यानंतर हे समोर आलेलं आहे की 832 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्या 5 शहरांमध्ये एकूण 19,983 जणांचे कोरोनाच्या अँटीजन चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी 832 जणांना कोरोनाची बाधा झालेलं समोर आलेलं आहे. तर या दरम्यान ही गोष्ट होत असताना आता प्रशासनानं ह्या अँटीजन चाचण्या काही प्रमाणात सुरू ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील दुकानांना देखील आता शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता बाहेर पडत असताना आपापली काळजी घेणं गरजेचं आहे. कारण एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि त्यामुळे कोरोनाचा शिरकाव पुन्हा नव्यानं होईल. अशा पद्धतीचं आपण कुठल्याही पद्धतीचं वर्तन करू नये आणि प्रशासनास सहकार्य करावं अशा पद्धतीनं प्रशासनाकडून विनंती करण्यात येत आहे. तर पुढची बातमी आहे पोलीस कर्मचाऱ्यांविषयी की पोलीस कर्मचारी हे 24 तास डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या आणि कोरोनाच्या महामारीत बाधित झालेले आहेत. कारण 24 तास ते रस्त्यावरती ड्युट्या करत होते. सतत त्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क हा नागरिकांशी येत होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु जे पोलीस कर्मचारी
कोरोनावरती मात देऊन आणि बरे होऊन ते आपापल्या घरी आलेले आहेत. अशा पोलीस कर्मचाऱ्यांना एक आनंदाचा सुखद धक्का हा बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेला आहे. कारण हे पोलीस अधीक्षकांनी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं मनोबल उंचावलेलं आहे. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना हर्ष पोद्दार यांनी गणेश मूर्ती भेट दिलेली आहे. कारण काल गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होणार होती. कालपासून महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो आणि तो कालपासून सुरू झालेला आहे. तर याचं औचित्य साधून बीड जिल्हा अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बरे होऊन घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना, या योद्ध्यांना भेट म्हणून गणेशाची मूर्ती दिली. तर त्याच ठिकाणी हर्ष पोद्दार म्हणजे पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पूजा केली. तर हे सर्व पाहता पोलिसांना मोठा हुरूप आला आणि त्यामुळे त्यांच्या भावना भरून आल्या आणि यामुळे अचानक दिलेल्या भेटीमुळे पोलिसांचं मोठ्या प्रमाणात मनोबल उंचावलेलं आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवरती तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे त्यांच्या घराचा प्रश्न असेल, पोलिसांच्या रेस्ट हाऊसचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टींची निगा हे करून तात्काळ त्यावरती काम सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. आणि या सर्व दौऱ्यामध्ये पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले हे देखील त्यांच्या समवेत होते आणि त्यांना देखील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात ते प्रश्न सोडत असल्यामुळे त्यांना देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी धन्यवाद दिले. आणि त्यावेळी देखील त्यांची भावना व्यक्त होताना ते देखील म्हणाले की केलेल्या कामाची पावती मिळाल्यानंतर मन भरून येते, अशा पद्धतीची भावना राहुल दुबाले यांनी त्यावेळी व्यक्त केली. तर बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेसाठी आणखीनच गेवराईच्या नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण गेवराई नगर परिषदेला 5 कोटी रुपयाचा पारितोषिक मिळालेला आहे. कारण गेवराई नगर परिषदेला भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने केलेल्या जवळपास 4000 शहराच्या स्वच्छता सर्वेक्षण 2050 मधील वर्गवारीत मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच गेवराई नगर परिषदेला 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेले आहे आल्याची माहिती नगराध्यक्ष सुशील जंजाळ यांनी दिलेली आहे. नगर परिषदेच्या शिरपीचात आणखी एक मानाचा तुरा मिळालेला आहे. बक्षीस मिळालेली गेवराई नगरपालिका जिल्ह्यातील पहिली ठरली आहे, तर मराठवाड्यातील दुसरी. केंद्रीय नगर विकास मंत्री नामदार हरदीप सिंग पुरी यांनी स्वच्छता सर्वेक्षण 2020 अभियानाची घोषणा केली होती आणि या अभियानात गेवराईनं पारितोषिक पटकावलेलं आहे. तर गणेश उत्सवाच्या आणि मोहरमच्या सण आता सुरू असल्यामुळे ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून बीड जिल्ह्यातील 5 आरोपींच्या 2 टोळ्यांना 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण बीड जिल्ह्यात गणेश उत्सव, मोहरम, इतर येणाऱ्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील 5 आरोपींच्या 2 टोळ्या हद्दपार केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली असून 1 वर्षासाठी बीड जिल्ह्यातून या टोळीला हद्दपार करण्यात आलेले आहे. तर लॉकडाऊनच्या काळात उघडली जाणारे रेस्टॉरंट्स, हॉटेल, दुकानं सुरू होणार आहेत. कारण बीड, माजलगाव, परळी, अंबेजोगाई, केज आणि आष्टी या शहरामधील सुशोभीकरणाचे साहित्य विक्री करणारे दुकान, मिठाईचे दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, इतर सर्व प्रकारच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. आणि त्यानुसार उद्यापासून म्हणजे आजपासून ही दुकानं सुरू झालेली आहेत. कारण हा आदेश काल रात्री पारित झालेला आहे. बीड, माजलगाव, परळी, अंबेजोगाई, केज आणि आष्टी या शहरात सर्व दुकाने मिठाईची खुली करण्यात येणार आहेत. कारण अँटीजन चाचण्या सुरू होत असताना किंवा या 5-6 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळल्याने ही शहरं 10 दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आली होती. परंतु आता त्या शहरातील लॉकडाऊन उघडण्यात आलेलं आहे. तर शनिवारी म्हणजे मागच्या 24 तासात देशभरात 63,631 एवढे नव्यानं कोरोनाबाधित रुग्णची वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा वरचेवर वाढत गेलेला आहे. कारण आतापर्यंत भारताचा आकडा हा एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा हा 30 लाखाच्या पुढे गेलेला आहे. आणि 30 लाखाच्या पुढे गेलेला असल्या म्हणजे आता भारताचा जो एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे तो 30,15,974 एवढा झालेला आहे. तर सध्या भारतामध्ये ऍक्टिव्ह जे रुग्ण आहेत ते 7,65,046 एवढे आहेत. तर
आतापर्यंत कोरोनावरती मात करून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही भारतात सर्वाधिक आहे, कारण 21,90,818 जणांनी कोरोनावरती मात करून ते रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आपापल्या घरी गेलेले आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत भारतात कोरोनामुळे दुर्दैवी अंत झालेल्या रुग्णांची संख्या देखील 56,979 आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी संख्या आहे. परंतु समाधानकारक गोष्ट अशी आहे की भारतामध्ये रिकव्हरी रेट हा अतिशय चांगला आहे, कारण भारताचा रिकव्हरी रेट हा आता सध्या 75% एवढा झालेला आहे आणि हा जगाच्या रिकव्हरी रेट पेक्षाही सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे, कारण भारतामध्ये रिकव्हरी रेट हा जगापेक्षाही चांगला आहे. तर भारताचा मृत्यूदर देखील 1.87% इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेली आहे. दरम्यान देशामध्ये 1,500 टेस्टिंग लॅब्स असून ही मोठी कामगिरी असल्याचे देखील डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. तर कोरोना व्हायरस संसर्गावर ठोस औषध किंवा लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोविड-19चे संकट कायम राहणार आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणारी बिकट परिस्थिती हाताळण्याचा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात आले असून देशात आतापर्यंत तब्बल 3,44,91,093 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती ICMR ने दिलेली आहे. आणि ह्या आतापर्यंत झालेल्या चाचण्या ज्या आहेत त्या 3,44,91,093 या चाचण्यांपैकी 30 लाख हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि बाकीचे सर्व निगेटिव्ह आढळलेले आहेत. तर याच दरम्यान राज्यांतर्गत देखील वाहतुकीला आता मुभा मिळालेली आहे आणि प्रवाशांसाठी आणि वाहतूकदारांसाठी किंवा कंपन्यांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे, कारण राज्यांतर्गत आणि राज्यातील प्रवासी माल वाहतुकीवरील बंदी केंद्रानं राज्याला फटकारलेला आहे. कारण बऱ्याचशा राज्य सरकारनं ह्या वाहतुकीस बंदी केलेली होती, परंतु या बंदीच्या विरोधात केंद्रानं राज्य सरकारांना फटकारलं आहे आणि त्याचबरोबर ही बंदी उठवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील आणि परराज्यातील वाहतुकीसाठी E-5ची गरज नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसंच राज्याबाहेरील खाजगी वाहनांना प्रवास करण्यास मोठा दिलासा मिळालेला आहे. दरम्यान याआधी राज्य सरकारनं 19 ऑगस्ट रोजी राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी आता फक्त ST बसेससाठी होती, परंतु आता ही परवानगी सर्व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील मिळालेली आहे. आणि दरम्यान राज्यात देखील मागच्या 24 तासात 14,992 नव्यानं कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळे आता राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 6,61,942 एवढी झालेली आहे. तर महाराष्ट्रात मागच्या 24 तासात 297 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झालेला आहे. तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात 4,80,114 जणांनी कोरोनावरती मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपापल्या घरी गेलेले आहेत. तर सध्या महाराष्ट्रात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1,69,516 एवढी आहे. म्हणजे 1,69,516 रुग्णांचा महाराष्ट्रातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर महाराष्ट्राचेही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजे महाराष्ट्राचाही रिकव्हरी रेट हा अतिशय चांगला आहे, कारण आता सध्याचा महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा 71.45% एवढा आहे आणि महाराष्ट्रात मागच्या 24 तासाचे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांची संख्या आहे 9,241. म्हणजे जरी 14,000 कोरोनाबाधित रुग्ण हे नव्यानं सापडले असले तरी त्याचबरोबर मागच्या 24 तासात 9,241 रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता हा 71.45% एवढा झाला असून राज्यामध्ये एकूण 4,80,114 रुग्ण हे बरे देखील झालेले आहेत आणि राज्याच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ST प्रवास सुरू झालेला आहे आणि ST प्रवास सुरू होत असताना ST मधील कुठल्याही प्रवाशाला E-5ची आवश्यकता नाही, परंतु त्यांची टेस्टिंग त्या बस स्टँडवरती करण्यात येत आली आहे. अशाच मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्ये दाखल झालेल्या 261 प्रवाशांची शनिवारी मध्यवर्ती बस स्थानकात अँटीजन टेस्ट करण्यात आली. यात 10 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत आणि त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले गेले आहे. 2 दिवसात मध्यवर्ती बस स्थानकात एकही प्रवासी तपासणी झाली नव्हती, परंतु शनिवारपासून ही तपासणी सुरू झाली. या तपासणीला काही प्रवाशांनी विरोध केला, पण STने जिल्हा
आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नसल्याचं म्हटलेलं आहे, परंतु या ठिकाणी आता प्रवाशांची अँटीजन चाचणी केली जात आहे आणि त्या चाचणीमध्येच 10 प्रवासी हे कोरोनाबाधित आढळलेले आहेत. तर दरम्यान पुढच्या बातमीकडे वळूया. पुढची बातमी आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाची. कारण विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी 1 लाख वारकऱ्यासोबत हे आंदोलन केलं जाणार आहे. ह्या आंदोलनाचं नेतृत्व हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे करणार आहेत. 31 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहे, हे आंदोलन होणार आहे आणि विश्व वारकरी सेना आणि 1 लाख वारकऱ्यासोबत पंढरपुरात मंदिर प्रवेशासाठी दाखल करणार आहेत आणि या आंदोलनाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार आहेत. दरम्यान कायम हिंदुत्ववादी शिवसेना आणि भाजपा सोबत असलेल्या वारकरी वंचितकडे गेल्यानं विचाराचे ध्रुवीकरण होत दिसत आहे, अशा पद्धतीचं मत तज्ज्ञांकडून आणि विविध राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे. परंतु या आंदोलनाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार आहेत हे मात्र निश्चित आहे. आणि पुढच्या बातमीकडे वळूया की ह्या मोठ्या कोरोनाचं संकट हे सर्व जगभरात आढळत असताना लोक पैसे कमवण्यासाठी कशा पद्धतीचा काय करतील याचा नेम नाही. कारण आरोग्याशी खेळ आणि वापरलेले लाखो हँड ग्लोव्स पुन्हा वापरण्याकरता त्याला स्वच्छ केलं जात होतं आणि त्यावरती धाड टाकून हे आता हँड ग्लोव्स जप्त झाले आहेत. कारण वैद्यकीय हँड ग्लोव्स पुन्हा वापरण्यायोग्य करण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये होत असल्याचं उघड झालेलं आहे. वाळूज भागातील एका गोडाऊनमध्ये हे काम सुरू होते. हँड ग्लोव्सचा पुनर्वापर करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. औरंगाबाद आणि नवी मुंबई पोलिसांनी या गोडाऊनमधून लाखो हँड ग्लोव्सचा साठा जप्त केला. कोरोना महामारीचा सामना सगळं जग करत आहे, मात्र दुसरीकडे नराधम नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. अशा पद्धतीचं आता नागरिकांकडून तीव्र संताप यांच्या विरोधात व्यक्त होत आहे. तर दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्हिजनमधून 20 लाख रोजगार निर्मितीची घोषणा केलेली आहे. कारण देशात येत्या 1000 दिवसात 4.50 लाख गावाचं रूप बदलणार आहे. तसेच गावातील महिला आणि युवकांसाठी एक संधी चालून येणार आहे. डिजिटल व्हिलेज या योजनेच्या जवळपास 20 लाख लोकांसाठी नोकरीची संधी निर्माण होणार आहे. गावात ही संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान पुढील 1000 दिवसात उर्वरित सर्व गावात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण होणार असल्याची घोषणा मोदींनी लाल किल्ल्यावरून केली होती आणि त्याच दरम्यान आता ही माहिती समोर येत आहे की डिजिटल व्हिलेजमधून 20 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तर दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाचे उमेदवार असलेले जे बिडेन यांनी भारतीयांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. अमेरिका, भारत आणि जगभरात हिंदू उत्सव गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या प्रत्येकाला सर्व अडथळ्यावर मात करता येऊ दे, नव्यानं सुरुवातीकडे जाणारा मार्ग मिळू दे, असं म्हणत त्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जो बिडेन यांची लढत या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत होणार आहे. तर सतत पाकिस्तान जी गोष्ट नाकारत होता, शेवटी पाकिस्ताननं स्वतःहूनच ती गोष्टीची कबुली दिलेली आहे. कारण कुख्यात जो भारताचा जो फरार डॉन होता, कथाकथित फरार डॉन होता, तो दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचं पाकिस्ताननी कबुली दिलेली आहे. कारण अंडरवर्ल्ड डॉन हा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच लपून बसल्याची कबुली देखील या दरम्यान पाकिस्तानने दिलेली आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड असणारा अतिरेकी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये आहे. कारण पाकिस्तानने 88 दहशतवादी आणि संघटनाची यादी जाहीर केलेली आहे. त्यात दाऊदचं नाव असून त्याचा पत्ता हा कराची व्हाईट हाऊस असा लिहिलेला आहे. म्हणजे अमेरिकेनं नुसतं दाऊदला आपल्या देशात असल्याची कबुलीच दिली नाही, तर तो आतंकवादी आहे, टेररिस्ट आहे अशा पद्धतीच्या लिस्टमध्ये देखील त्याचं नाव घातलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दबावामुळे पाकिस्तानने सदर यादी जाहीर केली आहे. पाकिस्तानने प्रथमच दाऊद पाकिस्तानात असल्याचं मान्य केलेलं आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान या सर्व दहशतवादी आणि त्यांच्या संघटनावर कडक आर्थिक प्रतिबंध लावणार आहेत. दाऊद इब्राहिम यांच्यासोबत हाफिज सईद, मसूद अझर यांचाही या टेररिस्ट यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर दरम्यान चीन लढल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशा पद्धतीची कठोर
अशा पद्धतीची कठोर भूमिका तैवाननं घेतलेली आहे. कारण चीन शेजारील देश तैवानवर आपला हक्क सांगत आहे. चीन समोर दुबळ्या व कमजोर असलेल्या तैवाननं देखील आता दबणार नसल्याचे जाहीर केले आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रावरती दावा करत सैन्य पाठवले. आता प्रत्युत्तर तैवाननेही 200 मशीन कमांडोच्या कंपनीला तेथे पाठवलेले आहे. त्यानंतर आमची सेना कोणाशी शत्रुत्व करणार नाही, मात्र देशाच्या विरोधात आल्यास कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. तर नाकात औषध टाकून कोरोना रोखता येणार आहे अशा पद्धतीची माहिती आता अमेरिकेतून समोर आलेली आहे. कारण कोरोनावर अद्याप कसलीही लस आलेली नाही, पण कोरोना रोखण्यासाठी अमेरिकेतल्या संशोधकांना नाकात टाकता येणारं औषध शोधलंय. त्यामुळे व्हायरस प्रतिबंध करता येणार आहे. या औषधाचा प्रयोग उंदरावर करण्यात आलेला असून त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे त्याला तिथेच रोखता येतं अशा पद्धतीचं अमेरिकन तज्ज्ञांचं मत आहे. तर WHO पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिलेला आहे. कारण जगभरात काही कोरोना रुग्णात पूर्वीपेक्षा काही नवीन लक्षणं दिसून आल्याचं WHO म्हटलं आहे. त्यानुसार कंटिव्हिटीज म्हणजे डोळे येणे, वास न येणे, तोंडाची चव जाणे, त्वचेवर लाल चट्टे येणं, पुरळ उठणे, हातपायांची बोटे तळव्यांवरती चट्टे उठणे, मळमळ होणे, नाक वाहणे, अतिसार, हगवण लागणे, अंगदुखी ही लक्षणं आहेत. तर छाती दुखणे, छातीवर दबाव असल्यासारखी वाटणे, वाचा जाणे, शरीराची हालचाल थांबणे ही देखील आता कोरोनाची नवीन लक्षणं आहेत. ही लक्षणं WHO नव्यानं सांगितलेली आहेत. तर दरम्यान भारतामध्ये सुरुवातीच्या काळात कोरोना पसरत असताना मोठ्या प्रमाणात जो प्रोपोगंडा निर्माण झाला होता तो म्हणजे तबलिगी जमातचा, आणि तबलिगी जमातमुळे सर्व भारतभर कोरोना पसरल्याचा जो काही प्रोपोगंडा भारतामध्ये तयार झालेला आहे त्याला आता जबरदस्त उत्तर न्यायालयानं दिलेलं आहे. कारण दिल्लीत तबलिगी जमातीसाठी गेलेल्या देशात कोरोनाचा फैलाव केला असा अकारण प्रोपोगंडा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने केल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ओढले आहेत. तसेच महाराष्ट्र पोलिसांनाही झटका देत परदेशी तबलिगी विरुद्ध नोंदवलेल्या FIR ही कोर्टानं सगळ्या रद्द केलेल्या आहेत. तबलिगी विरुद्ध केलेल्या कारवाईत द्वेषाचा वास येतो आणि यात यांना राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आले असेही न्यायालयाने त्या सुनावणी दरम्यान बोललेलं आहे. आणि एकंदरीत हा प्रोपोगंडा असल्याचं न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत 2,32,000 गुन्हे दाखल केलेले आहेत. कारण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2,32,584 जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. तर 33,119 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 22,2,23,994 रुपये दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे. तर पुढच्या बातमीकडे वळत असताना देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्म्याची तब्बल विक्री ही 2.55 कोटीला झालेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या गोल्डन प्लेडेड चष्म्याची रेकॉर्ड ब्रेक किमतीत विक्री झाली आहे. ऑनलाईन लिलावात 2.55 कोटी रुपये म्हणजे 2,60,000 पाऊंड हा चष्मा विक्री झाला आहे. चष्म्याचा नवीन मालक अमेरिकेतील रहिवासी आहे. मुक्काम आहे. तर रक्कम तो आणि त्याची मुलगी विभागून घेण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे. तर चष्म्याच्या पूर्वी मालकाने म्हटले की लिलावाबाबत भारत, कतार, अमेरिका, रशिया, कॅनडा या देशात सोबत बोलणीदारांसह जगभरातील लोकांनी उत्सुकता होती. परंतु ही बाजी अमेरिकेतील एका मुलीने आणि तिच्या वडिलांना मारलेली आहे. आणि हा चष्मा 2.55 कोटीला त्यांनी लिलावादरम्यान विकत घेतलेला आहे. तर महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे की मुंबईत 320 जणांना दिली जाणार ऑक्सफर्डची कोरोना लस. कोरोनावरील ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या लसीची मुंबईत KEM आणि BYL नायर हॉस्पिटलमध्ये मानवी चाचणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे मानवी चाचणीसाठी 320 जणांना या लशीचा डोस दिला जाणार आहे.
सर्व स्वयंसेवकांना सुरुवातीला 0.5 ml चा डोस दिला जाईल. यासाठी चाचण्या करून स्वयंसेवकाची निवड केली जाणार आहे. भारत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी ऑक्सफर्डच्या साहाय्याने ही लस उत्पादन करणार आहे. तर भारतात 73 दिवसात येणार कोरोनावरती लस आणि ही लस मोफत असणार आहे, ही बातमी दुसरी आहे. आणि ही बातमीकडे वळत असताना भारताची पहिली कोरोना लस ही कोविशिल्ड 73 दिवसात भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड पुण्यातील बायोटेक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत आहे. तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकार भारतीयांना कोरोनाची मोफत लस देणार आहे. भारत सरकारकडून जून 2022 पर्यंत सिरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे 68 कोटी डोस खरेदी करेल. सिरमचे अल्ट्राझेने नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे हक्क खरेदी केलेले आहेत. दरम्यान 72 दिवसानंतर येणारी लस ही भारतामध्ये उपलब्ध होणार आहे आणि जेणेकरून कोरोनाचा जो मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे त्या प्रादुर्भावाला आळा बसण्यासाठी ही फार मोठी मदत होणार आहे आणि भारतीय नागरिकांना फार मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे. दरम्यान आपण सर्वांनी आपापल्या ठिकाणी सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि जे काही सण उत्सव आहेत ते सण उत्सव सर्वचे सर्व व्यवस्थित साधेपणानं घरच्या घरी साजरे करा आणि प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करा, जेणेकरून प्रशासनाला मदत होईल आणि कोरोनावरती विजय आपण सर्वजण मिळवू. या बातमीपत्रात इथेच थांबूया. तर तोपर्यंत आपण पाहत राहा A to Z रिपोर्ट, आपली बातमी आपला आवाज. धन्यवाद.